वाक्य. क्षमता खरेदी करता येते, पण तिचा वापर करण्याची मानसिक तयारी विकत घेता येत नाही. अगदी. पण मग यावर उपाय काय? फक्त रोज स्वतःला वेळ द्या असे गुळगुळीत उपदेश ऐकायला छान वाटतात, पण प्रॅक्टिकली ते वर्क होत नाहीत. हो, म्हणजे ते उद्या करू किंवा पुढच्या महिन्यात सुरू करू असं म्हणत आपण वेळ वाया घालवतो. म्हणूनच साहित्यातून मिळणारा सर्वात मोठा धडा वेळ व्यवस्थापनाचा नाही, तर माइंडसेटचा आहे. जर आपण रोज फक्त 1 तास स्वतःवर काम केलं आणि नवीन काही शिकलो, तर आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. कारण वापर न केलेली क्षमता ही केवळ वाया जात नाही, तर ती एक ओझं बनते. अगदी खरंय. जेव्हा माणूस आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करत नाही, तेव्हा आत कुठेतरी एक असमाधान तयार होतं. मग ती पोकळी भरून काढण्यासाठी तो आणखी तात्पुरत्या आणि निरर्थक गोष्टींच्या मागे धावतो. म्हणजे ती न वापरलेली सोन्याची वीट आपल्याच पायात अडकवलेला दगड बनून राहते आणि आपलीच गती कमी करते. साहित्याचा मूळ गाभा हाच आहे. क्षमता आणि उद्देश यांच्यात जोपर्यंत प्रत्यक्ष कृतीचा पूल बांधला जात नाही, तोपर्यंत ती क्षमता शून्यच असते. वा, खरी श्रीमंती फक्त माहिती किंवा साधने गोळा करण्यात नाही, तर त्यांच्या आधारे स्वतःची आणि सभोवतालची प्रगती करण्यात आहे. ही चर्चा एका वेगळ्याच वळणावर आणून सोडते आपल्याला. हो ना? आणि चर्चेच्या शेवटी हा विचार नक्कीच अस्वस्थ करणारा आहे की आपण आजपर्यंत मिळवलेलं ज्ञान, आपली कौशल्य किंवा अगदी हातातील गॅजेट्स ही आपली ताकद आहेत की आपल्याला आळशी बनवणारी साधने? बाप रे, हा प्रश्न नक्कीच प्रत्येकासाठी एक आव्हान आहे. आपल्या स्वतःच्या आयुष्यात अशा सोन्याच्या विटा नक्की कुठे आणि कशा पडून आहेत, ज्यांचा वापर करून आपण आपला उद्देश साध्य करू शकतो, हे शोधणंच हीच पहिली पायरी आहे. हो, म्हणजे जर आपण आपल्याकडील साधनांचा आणि बुद्धीचा वापर करत नसू, तर ती साधने आपली ताकद राहण्याऐवजी आपल्याला आळशी बनवणारे आणि आपली प्रगती थांबवणारे ओझे तर बनत नाहीत ना, याचा नक्की विचार करायला हवा. आणि आपण सगळे हा विचार करूया, कारण नुसता भाजीवाल्याचा हिशोब करण्यासाठी आणि अलार्म लावण्यासाठी 1 लाखाचा फोन वापरणं, हे तसं बघायला गेलं तर थोडं जास्तच महागडं आहे. हाती असलेल्या साधनांचा खरंच पुरेपूर वापर कसा करता येईल, याचा नक्की शोध घ्या.